110. पर्यसोयसे या झाड उससे मादादी 8 वर्षात म्हणलं हे संसाररूपी वृक्षाचं आणि वृक्षाच्या द्वारा वर्णन केलेलं आहे. हे वर्णन म्हणलं तर पुरे असो. त्यावेळेला याच्यामध्ये इतर वृक्षामध्ये आणि या वृक्षामध्ये अपूर्वता काय आहे तर याच्या ज्या फांद्या असतात ना याच्या फांद्या सगळ्या वर आहे नाही मुळावर आहे काय आणि खाली कोण आहे फांद्या आहे. असं विचित्र झाड आहे म्हणलं नाही का. ते मुळे रडत असते म्हणलं आमची जागा कोणी घेऊन टाकली काय करा. हा आमच्यामुळे ते जगतात की झाड कोणामुळे जगतं आणि त्याला वर दिलं सांग. आणि काही ऐसे या ते म्हणते जे जाणत आहे ते परिसर या संसाररूपी वृक्षाला कोण आणि कशा प्रकारे जाणतात. अश्वत्थ या पदाचं थोडंसं विग्रह करून सांगतात. त्या अश्वत्थ या पदामध्ये पुढे अश्व असा शब्दाचं आहे. स्व म्हणे जेऊ का तोवरी एकसारखा नाही निर्वाह या रूपा प्रपंच रूपा. हा एक क्षणही सुद्धा आहिस्ता स्थितीमध्ये राहू शकत नाही. सारखं याच्यामध्ये काय होत असते परिवर्तन. पंखा फिरायला लागल्यानंतर तो आहे तसा स्थिर राहतो का तो. माझा संसार आहे काय राहू शकत नाही. याची अश्वत्थपणा ज्ञान आपल्या सामान्य माणसाला असं वाटते हा कसा आहे स्थिर आहे. ते भोवरा असतो की नाही तो घेतला आहे पुढे बा आता पोरं गरक फिरत असतो असा आणि ते हातावर घेतात पोरं कुठे घेतात आणि आपल्याला असं वाटते स्थिर आहे. हे स्थिर आहे का फिरून राहिलेलं आहे कसं आहे माझ्यामध्ये झालं. ते स्वामी राम सुखदासजी म्हणायचे परिवर्तन या संसार का स्वरूप आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतात न राहणं याला काय म्हणत असतात परिवर्तन समज आहे ना. कालची संधी आज नाही आजची संधी उद्या नाही. काळ प्रत्येक माणसाचा सारखा राहू शकत. श्रीमंताचा गरीब होतो गरीबाचा श्रीमंत होतो. तरुणाचा म्हातार होतो म्हाताऱ्याचा रामबोल होय. आता कशा प्रकारे आणखी तो अश्वत्थ आहे. जैसा नटलो तदा क्षण आणि मेघ होय नाना वरळा. विजून असे संपूर्ण निविजभाई. याचं स्वरूप कसं आहे याचे वर्णन करू चालणार. मेघ होय नाना वरळा आणि विजनाचे संपूर्ण निमिष. तेव्हा मेघ होय नाना वर्ण आहे. एक क्षणाचा देखील हे न जाताना मेघ कसा होत असतो नाही का. नलोटीचा क्षण आपल्याला आकाशामध्ये मेघ येताना दिसतात ना त्याच्यामध्ये किती परिवर्तन होत असतं. हे परिवर्तन आपल्याला काय होत नाही दिसून येत. क्षणभर सुद्धा त्याच्यामध्ये स्थिरता नसते. दुसरा दृष्टांत का पतया पद्मदळा वरली अभय सका नाही जळा चित्त जैसे या कुळा माणसाचे. तलावामध्ये किंवा पाण्यामध्ये बळा कमळाची पानं असतात कमळे असतात आणि ते सारखं पाणी काय करत असते वाऱ्याने तरंग हे आपल्याला निर्माण करावे लागतात का वारा करतो आणि तरंग असतो का. मग आपलं म्हणायचं पाण्याला काय म्हणायचं काय तरंग म्हणायचं. त्याला एक विशिष्ट रूप प्राप्त होते म्हणून त्याला तरंग असं. लाटेमध्ये सुद्धा काय असते सगळं मग लाट का म्हणायचं ते पाणी इकडे रेषा सोडून देऊन भलतीकडे आलो. पण ते ईश्वराची कृपा आहे बघा.
बऱ्या आनंदाची गोष्ट आहे. साऱ्या नद्याला जर पूर आला तर केवढा हाहाकार होत असतो. सरकार हुकूम सोडत असते, नदीकाठच्या गावाने वस्ती काय करा, उठवा. आम्हाला कुठे जायचं ते आम्हाला माहिती. तसं कुठं सरकारला लाचानं लागते की खूप पाऊस पडल्यामुळे समुद्राला काय येणार आहे, पूर येणार आहे. वस्ती काय करा, समुद्राला कुठं पूर येत असतो का? आणि पूर आला तर झालं समुद्र म्हणता येईल का? दृष्टांत द्या सगळं. चित्त जैसे व्याकुळा माणसाचे. काही काही विपरीत गोष्टी असतात. त्या विपरीत गोष्टी घडल्या म्हणजे चित्तामध्ये स्थिरता कसली आली, सगळी अस्थिरता असते. व्यवहारामध्ये पाहतो बरं का, असा एकही मनुष्य नाही की ज्याच्या संसारामध्ये स्थिरता आहे. बरं, अगदी याच्यापासून तो कोणापर्यंत ब्रह्मदेवापर्यंत आहे का. अशी अस्थिरता म्हणजे कशामुळे असे हे पण एखाद्या पोराला वाटत असते इथे राहत असतात, चांगला अभ्यास केला, सगळं काय केलं, पण नापास झाला. स्थिर आहे का स्थिरता? 1 वर्ष आता काय करावं लागेल, वाया गेलेला. हे सगळी असते. संसारामध्ये काय नसते स्थिरता. मनासारखं होत नसते त्याला म्हणायचं संसार, आणि मनाप्रमाणे होत असते त्याला परमार्थ म्हणाय. मनासारखं असते का? लग्न झालेलं आहे, या अनाने काढते नसते. आपल्याला जाऊ दे, व्याख्यान नाही, ज्ञानेश्वरीचं पाठ आहे म्हणून सांगितलं. त्याच्यात स्थिरता कधी अनेक भानगडी असतात. म्हणून बरं आहे आपल्या काही पोर आपल्या आनंदाची गोष्ट आहे त्या भानगडीत ओळखलं. अरे लग्न झालं म्हणजे लेकरू कधी होईल. जाऊ द्या, सगळं काय भानगडी आहे. बरं, मूल झालेलं आलं का लक्षामध्ये, ते विद्वान निघालं पाहिजे. काय निघालं पाहिजे? जन्माला येणारं पोर सर्वांग निघेल असं सांगता येत नाही. मुख जन्माला येतात. काय होत असते, कधी बहिर जन्माला येतं तर कधी आंधळ जन्माला येतं. याचा संसाराचं काय. म्हणून आपली वारकरी शिक्षण संस्था बरी आहे आपली, ते भानगडीत पडत नाही जात. हे खरंच नाही. ते तुम्ही भागे सगळे ग्रस्ती, फक्त मारुती वाचवते ग्रस्ती, बाकी सगळे कसे आहे. त्याच्यामुळे परमार्थ कसा होता आहे का नाही. सुंदर परमार्थ होता. जाऊ महाराज म्हणायचे बरं का, सगळ्या आयुष्यभर अनेक कोट्यवधी जन्म काय करीत आला. 1 जन्म का कोट्यवधी, एक योनी. आणि सगळा काय सगळा संसारच केला की काय केला. निदान एक तरी जन्म कशाला दिला पाहिजे, परमार्थ. एवढा तरी जन्म कशाला द्यायचा. सडा मनुष्य असला म्हणजे परमार्थ उत्तम होऊ शकतो. नाही तर मग ग्रस्ती झाला म्हणजे बाबा बाबा जाऊ दे आपला अनुष्ठान. त्याच्यामुळे चित्त कसं होत असतं, व्याकुळ होत असतं. चित्त जैसे व्याकुळा तशीच याची स्थिती नाचत क्षणाप्रती. म्हणून या ते म्हणते आहे त्या स्थितीमध्ये क्षणभर राहत नाही. अंतला अश्वत्थ समजणार. अश्वत्थ ऐसे, अश्वत्थ ऐसे काय. आणि अश्वत्थ येणे नावे, पिंपळ म्हणते स्वभावे, परितो अभिप्रावून होय. म्हणजे झाड आहे, पिंपळाचं झाड असतं ना, त्याला अश्वत्थ असं म्हणत असतात. पण इथं ते सांगण्याचा ज्ञानच म्हणजे भगवंताचा अभिप्राय नाही. त्याला पिंपळ असं म्हणतात. 2 वृक्षाचं वर्णन केलं आहे. झाडाच्या ह्याच्यामध्ये एक वडाचं झाड आहे आणि दुसरं कोणतं पिंपळाचं झाड.
बळाचं झाड किती वर्षाचं आहे सांगता येत, आणि केवढं मोठं आहे तरी आपल्या त्याची शोभा जंगलामध्ये बघा कुठे असं आहे. त्यांना एक अर्धा मैल त्याची काय असते डाळ्या, असं त्याचं वर्णन करून सांगला. मी अगत्वी देखली असे निकी परी असो काय लोक हे तिघाळ. म्हणजे जाऊ दे, या संसाराचं किती वर्णन करावं म्हणून असं शब्द ठेवतात. म्हणून या प्रस्तुत अलौकिक परीचा ग्रंथ म्हणे झाड ज्या इतर झाडापेक्षा कसं आहे ते अलौकिक आहे. परी क्षणिकत्वेची अश्वत्थ बोली क्षणभर सुद्धा आणखी स्थिर नसल्यामुळे याला अश्वत्थ असं म्हणत असतात. आणि काही एक थोर अव्यत्वाचा डगर आणि अतिपरी वितुरायचा असे. असा देखील असताना देखील अव्यत्वाचा डगर हा अव्यय स्वरूपाचा म्हणून त्याची प्रसिद्धी आहे. तरी तो भितरायचा असे नाही का. एखादा मनुष्य असताना खूप झाडाझोडा दिसतो, इथला नाही आपला दुसरीकडचा, मग तो नाही का डायबिटीज नावाचा रोग असा आहे, आतून सगळं त्याला काय करतो निकम्मा करून टाकतो, वरून झाडाझोडा द्यायचे. आणि ते असं नाही स्थूलपणा अमकं म्हणा. त्याच्यामुळे आहे ना का म्हणायला लागले काय नाही का किडनी काम करत नाही, कारण काय डायबिटीज. हार्ट काय करत नाही, त्याला कोण कारण आहे बरं का. म्हणजे चालणं होत नाही, कोण कारण आहे. तो आत्मा सगळं शरीर काय करतो तसा अश्वत्थ आहे. कोणती वस्तू स्थिर राहू देत. दृष्टांत देऊन सिद्धांत सांगतात. मेघाचे तोंडे सिंधू अंग काढे आणि नदी एकीकडे भरते. समुद्र नाही का पावसाळ्याचे दिवस आले म्हणजे मेघामध्ये आलेलं पाणी कोणाचं आहे काय. मग कमी व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे. पण इकडून पुन्हा आणखी मेघाने वर्षाव केल्यानंतर मोठ्या मोठ्या ज्या नद्या आहे त्याचं पाणी कुठं जातं. आता पुष्कळ कपातचा किती जुने माणसाला विचारा, आता नद्याचं पाणी कमी कमी व्हायला लागले. आणि इंद्रायणी कधी आटत नसेल, भरपूर मोत्यासारखं पाणी असं कशा. आम्ही इथे भागीरथी होती, सुंदर पाणी असं पिण्याकरता पाणी असतं कुठून. आता भागीरथीची काय अवस्था आहे, तिथून जायला लागलं म्हणजे नाकाला काय लागतो ही अवस्था आहे. नद्याचं पाणी काय व्हायला लागलं. कारण त्यांना विचारलं म्हटलं का हे काय भानगड आहे, असं का होत आहे. सुपीक असणारी जमीन नापीक व्हायला लागली, पाऊस काय पडतो. मग त्याला सांगितलं आहे बघा, पापामुळे मेघसुद्धा घाबरतो. पापामुळे झाले धर्माचे मेघ पर्याय क्षिती. भरपूर पाऊससुद्धा काय होत नाही, पडत नाही. हे सगळं लावायचं आहे. हा कशाचा परिणाम आहे, पापाची अंबळी. आणि झाले असत्याचे नाही सत्याचे वाटवे असत्याचे नाही खरं आहे ना. कालाचा वाईब आहे. हे बरं आहे पण काही संस्था बिंस्था आहे, काही जुने संस्कार आहे म्हणून आहे. नाहीतर आलं का लक्षामध्ये. नाहीतर काय असते तुम्हाला शाकाहारी माणूस दिसला नसता, काय दिसला जरा काही वाटत नाही. मांस खाणाऱ्या माणसाला असं कधी वाटते का पाप होते म्हणून. आणि पाप होते असं जर म्हणत असं तर पाप मांस खाईल का. तरी संख्या पूर्वीपेक्षा तरी वाढतच आहे का काय. जाऊ द्या, कालच्या कुठेतरी याच्यात आलं होतं आपल्या बायासुद्धा बरं हे तुमचा दारू प्यायला लागले. पेपरात होतं कुठे बाया तरी शुद्ध होत्या काय होत्या, पण त्याहीसुद्धा अलीकडे काय प्यायला लागले. कुठं कुठं खालीपर्यंत जाईल ते काही सांगता येईल नाही. असं आहे ना. विहित कर्म
रडायला लागलं आणि निषिद्ध कर्म हसायला जाऊ दे आपला दृष्टांत द्या सोडून. ते तो ओटे ना चढे परिपूर्णाची आवडे फुली जाऊन उघडे मेघानंदीची ओट ना पडे. म्हणून कधी समुद्र त्याला भरत आहे ना, कधी त्याने कमी झाला आहे का हटला आहे का कधी सर्व नाही का. आणि समुद्र जर हटायला लागला तर संपलं सगळं. कारण सगळ्याचा पाण्याचा पुरवठा कुठून होत असतो, आपल्या घरात नळ पाणी देतो. नळ पाणी देत असते का, मग कोण पाणी देते, लोकांना कुठं पाणी देत असते का. भाषा आहे, रूढ भाषा आहे कोणती, आमच्या घरचा नळ 24 तास का देतो, आनंदाची गोष्ट. त्याचं सगळं रूपांतर झालं. परीक्षा नळामध्ये आलेलं पाणी कुठलं आहे, टाकीमधलं, टाकीमध्ये आलेलं पाणी कुठलं आहे, नदीचं. आणि नदीमध्ये आलेलं पाणी मेघाचं, मेघात तरी आलेलं पाणी. शेवटी केंद्र कोण आहे, आणि तो कधी आठवत असतो का. समुद्राला एवढं पाणी देण्याचं कारण काय आहे असं नाही सगळं. अन्नापेक्षाही जीवन आहे काय असं आहे. म्हणून पोषणाकरता देवाने तो समुद्र भरून, समुद्र को भरे कौन, चंद्र सूर्य को चलाए कौन, नहीं का. सदा धरती को धरे कौन. पृथ्वी हालायला पाहिजे, काय व्हायला, थोडी हालली तर काय झालं, राम बरोबर आहे. हे काय बरं काय काही नाही, 3 सेकंद राहते किती, नाही तर 5 सेकंद राहते. आणि जर 1 मिनिट जर पृथ्वी हल्ली किती, सगळ्या मुंबईच्या आळंदीच्या पुण्याच्या सगळ्या इमारती भडाभड पडतील. तुम्हाला कल्पना नाही. त्याचं सेंटर सांगत असं. मग ज्या अर्थी पृथ्वी हालत नाही, एवढा भार असताना तिला धारण करणारा कोणीतरी असला, धरती को धरेवा. ज्ञानेश्वरीत आहे ना, मेरी घालो से भुतळी हे पाचोची ढेपळी. हे बरोबर आहे. आणखी आहे की नाही, म्या बोलविल्या त्याच्यामध्ये म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य झाले, म्या हलविल्या प्राय, म्याची न मिल्या साता हवी. या म्हणया सभेगता ऐसा जो समर्थ. ज्ञानेश्वरी झालेला जाऊ दे. परमात्मा पृथ्वीला धारण करतो, काय करतो, समुद्री रेखा हे पाहिजे. पृथ्वी देवावे, तुम्ही काही मदत करत नाही. पृथ्वी आपते व्हावी, नाही तर उद्या असं केलं की संपलं सगळं. पर्वती बैसकानं संडावी, पर्वती बैसकानं संडावी, बरोबर. हा समुद्री रेखानं ओलांडावी. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही, सगळं आलेलं आहे ना. सर्वाचा परिपाक म्हणजे कोणता ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी. अपूर्व ग्रंथ आहे. ऐसे आरोग्याचे होणे झाले आणि नवोत्तर के होतेचे बरे, म्हणून लोक याते म्हणे हवे. म्हणून हा प्रत्येक क्षणाला याच्यात बदल होत जात असतो.
तरी पण हा अवयव सारखा दिसतो. कशा प्रकारे एरवी दानशील पुरुष वेचकपणेची संजग दशा व्ययारोक एखादा दान देणारा मनुष्य दान देणार, तो जरी दान करत असला तरी दान करत नाही. ज्ञानाच्या द्वारा श्रीमंत होण्याचा प्रयत्न आहे. वेदांत धर्मशास्त्र आहे का, तो दान करत नाही. काय करीत नाही तर दानाच्या हेतूने तो काय होतो. कारण या जन्मामध्ये जर तुम्ही दान केलं, एक दाना जर पेरला तर एवढं कणीच येतं. इथं थोडं जरी दान केलं तरी पुढच्या जन्मामध्ये काही प्रयत्न करण्याचा काही एखादा श्रीमंत नाही का. बऱ्याचशा गोष्टी पाहतो ना आपण व्यवहारामध्ये. किती पैसा मिळवला म्हणजे श्रीमंत होत असतो, त्याहीपेक्षा एखाद्या माणसाला जमीन आहे ते मिळते बा. काय मिळते. अरे म्हणलं एवढी श्रीमंती कशा मिळाली तर म्हणले मामाकडची जमीन आणि 4 नाही का याच्यापैकी नाही का एखाद्याला 4 मुलं असली तर 4 मुलापैकी 4 पैकी एकालाच मुलगा असो. मुलं किती आहे. 4लाही मुलं पाहिजे. 3 आपले असेच असतात, एकालाच काय असतो. तिघाची इस्टेट कोणाला आणि 25 लाख रुपये काही गोष्ट गुंठा जातो. हे तर कमी सांगितलं तुम्हाला. शहरातली जमीन 1 कोटी रुपये जाते. किती कुठं मिळते. बाई श्रीमंती त्याला मिळण्याचं कारण का घाम घालून मिळाली का. मग गणित कसं लावायचं. मागच्या जन्माची तरी मागच्या जन्मामध्ये काय केलं असलं पाहिजे. दान केलं असलं. मग दान केलं का पुन्हा दानाच्या द्वारा श्रीमंत झाला. कोणता धर्मशास्त्र. म्हणून दान देणाऱ्या माणसाने मी दान दिलं म्हणून खजील कुठे आहे. म्हणजे 17व्या अध्यायामध्ये हा विषय आहे. दानाचा विषय कुठे आहे. सुंदर ज्ञानेश्वर महाराजांनी तिथलं हे रंगवलेलं आहे. हा ब्रह्मोत्सव आपण दान दिलं म्हणजे गरीब होतो, उलट तो श्रीमंत होत असं सुंदर तो आहे बघा. एक दानाचं महात्म्य आहे ना. त्याच्यामध्ये दान देणाऱ्या माणसाला आणि परमात्मा त्याच्यावरती प्रसन्न असतो. दान देणाऱ्या माणसाला परमात्मा प्रसन्न का असतो त्याला कराय. कारण दान देण्याकरता लागणारं जे उपादानकारक द्रव्य असतं ते द्रव्य निर्माण करणारा कोण आहे. परमात्मा आहे. नाही का लक्ष हे पाहिजे का. तुम्हाला आपल्याला मधुकरीला गेल्यानंतर काय मिळते. मधुकरी मिळते. आपण मधुकरीवाल्याची काय मानतो. उपकार मानतो. आता मधुकरी लागणाऱ्याकडनं मटेरियल कोण देते. अरे मधुकरीची भाकरी बंदीला काय पाहिजे. बाई निमित्त कारण आहे. अन्न हे कोणतं कारण आहे. मग उपादान कारण कोणी निर्माण केलं. परमात्मा काय केलं. माणूस फक्त दाना पेरतो, त्याला कणीस कोण आणतो. मग कोणाचे उपकार आहे. परमात्म्याचे. मग ज्याने दिलेलं आहे, दिलेलं वितरण जर चांगलं करत असेल तर देणाऱ्या माणसाला काय होतं. आनंद होत असतो. दान देणाऱ्या माणसामुळे परमात्मा तुम्ही दिलेलं हे सगळं योग्य प्रकारे तो काय करीत आहे. वितरण करीत आहे. परमात्मा जे देत असतो एका करता देतो की सर्वांच्या करता. मनुष्य ब्रह्माने अन्न धारण करतात. देणाऱ्याला विसरून जात असतो आणि मीच देणार आहे असं समजून त्याच्यावरती अहंकार धारण करतो. काय करतो.
घ्या म्हटलं, जेवण करून घ्या की भेटते का कुठे असं. आता जेवणाकरता लागणारे पदार्थ यांनी निर्माण केले का? मग कोणी केली? पण त्याला विसरला. दानाचा दानाचा अर्थ मला पुढे 17 अध्यायामध्ये अधिक विषय आहे. दानाच्या बरोबर नम्रता असावी. काय असावी? आणि ते दान देणारा जो असतो बरं का, मी एक कोणीतरी दान देणारा आहे. सामान्य दान घेणारा मनुष्य काय आहे? सामान्य आहे. कधी कधी त्या जे लोक उन्मत्त माणसं असतात ना, एखादा भिकारी आला जर मागण्या करतात, भिकाऱ्याला देतात ते काय पैसा मिळेल. पण अरेतुरीची भाषा आहे. कोणती भाषा आहे? म्हणजे अरेतुरीची भाषा असावी लागते, काय प्रेमाची भाषा असावी. दान देण्याचं सुंदर वर्णन पुढे 17 अध्यायामध्ये आहे. त्याचा विचार. दान दिल्याने मनुष्य गरीब होत. समुद्रातलं पाणी पक्षी प्यायला म्हणजे पाणी कमी होते का? नदीतलं पाणी कमी होत असे. प्रसी पंची के पीने से घटे न सरिता नीर. दान देने से लक्ष्मी ना घटे जो सहाय रघुवीर. त्याला पुढच्या जन्मामध्ये श्रीमंत करता बरं का. म्हणून संस्थेला काय केली पाहिजे? जाऊ दे आता. म्हणून सरकारने काय दिले? बरीचशी मदत कबूल केली आहे. त्याच्यामुळे सरकारची काय वाढली? प्रतिष्ठा वाढली ना. काय वाढली? जाता वेगे भवसे भूमीवर उचले असे. रथाचे चक्र दिसे जयापरी. रथ चाललेला आहे, आपण चाकाकडे पाहिलं तर एका ठिकाणी स्थिर आहे का फिरून राहिलेला आहे? तोच दृष्टांत आहे. काळात विक्रमेचे वाळे भूतशाखा गळे कोडीवरी उमाळे उठली. आणि तैसे काळात विक्रमे वाळे भूतशाखा जे सगळे. काळात विक्रमी वाळे म्हणजे असं कोणत्या वस्तूच्या पाठीमागे काळ लागलेला आहे. काळे कांदला अवघाची. पूर्वीचे लोक आहे का? आताचे लोक पुढे राहील का? आणि पुढे अशी धारक आहे असे अनादी म्हणत असतात. कधीपासून आहे? कृत त्रेता द्वापार. एकाच उपाधीच्या पाठीमागे का सर्व उपाधीच्या पाठीमागे? झाडाचं पान सुद्धा कायम राहत असतं का? त्याच्यात स्थिरपणा असतो का? मग एकाच वस्तू काळे काळे. तुम्ही आंबा आणलेला आहे बघा, तुम्ही खात व्हा, मग त्याचा काळ संपला मिळते, त्याचा नाश झाल्याशिवाय जगताच्या पाठीमागे. कारण ते अनित्यत्व नावाचं काय आहे? फक्त एक नित्य गुण आहे. आणि ते अनित्यत्व सांगण्याकरतात 15 अध्याय. अनित्यत्व व्हायचे वृक्षाकार सांगत असते. वृक्ष कोणत्या कुठे? पंचदशीमध्ये. एके केदवा झाली आणि केदवा शाखागुडी केदवा झाली. हे 99 जीव मिळाली. अशा आकाशामध्ये जे ढग येत असतात, एकच ढग असतो की सारखे प्रवाहाने येत असतात. तो दृष्टांत आहे तेव्हा. महाकल्पाच्या शेवटी उमळलेल्या उदळी सुट आणि तैशीची आणि घ्यायची उठी सासिंदरी. कल्प प्रलय होत असतो. आहे ती वस्तू त्या स्वरूपात नाता प्रलय होत असतो. आणि पुढे खात नाही खात आता शिशिर ऋतू झाला. त्याच्यात सगळी पानं काय गळाली आणि पुन्हा नवीन काय झाली. आता ते काय कायमचे राहणार आहे का? ते सुद्धा काय पडणार आहे? सृष्टी जशीच आहे, झाड हिरवच आहे, पूर्वीची पान आहे का? हे स्थित्यंतर होत असतं. स्थित्यंतर होतं त्याला संसाराचं संसारात येते.
अनेकीचे दांगोटी साशिंदले. एकच आहे ना, आहे त्या प्रमाणामध्ये राहत असते, एका अनेकाला घेऊन उठते. साशिंदले म्हणजे बहराला येणे. संहार वाटे प्रचंड प्रलयकालच्या वेळेला संहार वाटे प्रचंड असा वायू येत असतो आणि प्रयांतीची सालळे सर्व आणखी साल जशी गळून पडत असते त्याप्रमाणे हा वृक्ष आणखी निकम्मा होत असतो. तेव्हा कल्पांतीची जंबाडे पाहिले जाते. कल्प प्रलय आणि कल्प. प्रलयामध्ये सर्वांचा लय होत असतं आणि कल्पामध्ये पुन्हा त्याची काय होत असते, झाड जसंच्या रिगे मनमानत्वर म्हणू पुढे आणि वंशाची वंशावरी मांडे. इक्षदुंडी कांडे न कांडे जिंके जे. एक मनवंतन गेला, मधू गेला म्हणजे आणखी पुन्हा. आता याचं सांगण्याचं हे नाही. काही लोक आक्रमक झालेले आहे, ते मनुष्य काय करू देत नाही. कारण जाती व्यवस्था कोण लावलेली आहे. आणि आता अलीकडे तसा जातीपाती सब हटाव. जात एकच आहे, कोणते, हिंदू धर्म. दुसरं जात देत आता काही राहिलेली नाही. आता कोणालाही कोणता खालची जात म्हणून तुम्हाला नाहीतर केस होत असते, काय होते. अलीकडचा काल भे आहे. जसा काय यक्षवृद्धी कांडे ना कांडे हे मनूचं आलेलं आहे बा. मनूची हे केलेले आहेत ते खालच्या लोकांनी ते जाळून टाकले. ते काय केले. 4थ्या अध्यायामध्ये प्रारंभ आहे बा मनूपासून भगवद्गीतेच्या. वंशावरील वंशाची मांडे आहे. जसा वृक्ष यक्षवृत्ती कांडे न कांडे जिंके जेवी. यक्षवृद्धी म्हणजे यक्ष म्हणजे ऊस. एक कांड झालं की दुसरं कांड झालं की असा जसा तो वाढत असतो. एक कांड दुसऱ्या कांड्याला आणि हे देत असते. त्याप्रमाणे कलियुगांती कोरडी, सवयुगाची साली चालली, तर कृतयुगाची पेली देवडी फळे पडते. आता हल्ली कोणतं युग आहे, कलियुग आहे. कलियुगाची कोरडी, सवयुगाची साले सांडे. 4 युगाने कृत त्रेता द्वापर आणि एक युग गेला की दुसरं युग. याची संख्यासुद्धा काढली आहे. आता मला आठवत नाही कोणतं युग किती वर्ष असतं, याची संख्या काय केली आहे. अशी 4 युग असत असतात. परमात्म्याने निर्माण केलेली कृतयुगाची पेली तेवढी. पुन्हा दुसरं युग येत असतं, त्याच्यामध्ये हे होत असतं. भगवंताने अवतार घेऊन त्या युगामध्ये कशी कार्य केलेली आहे. कृतयुगामध्ये आणि कोण आहे, कृतत्रेता द्वापर आणि कली. भगवान रामचंद्र बाबूचा अवतार कोणत्या ह्याच्यात आहे, त्रेतायुगामध्ये. प्रल्हादाचा अवतार भगवान श्रीकृष्णाचा. आणि आता कोणाचा अवतार आहे, भूताचा का. बुद्ध अवतार म्हणतात, काय म्हणतात. आता यावेळेला परमात्मा पंढरपूरला मौन धारण काय आहे, पण त्याचं गणित सांगता येत नाही अजून. कृतात अनेक मत्स्य वरा वामन नरसिंह राम कृष्ण बुद्ध आणि ते बुद्ध अवतार. भगवान पांडुरंगाला बुद्ध अवतार असं म्हणतात. आणि कल्की अवतार पुढे काय होणार आहे, पण बुद्ध अवतार आहे. ते बुद्ध अवतार म्हणजे बुद्ध धर्मीय लोकांचा अवतार तो नाही बघा. ते बुद्ध धर्मीय अवतार म्हणता पंढरपूरचा पांडुरंग आमचाच काय आहे, पण तसा अर्थ नाही. जगाला धारण करणारा परमात्मा तो अनेक रूपाने अवतीर्ण होत असतो. म्हणून ते धर्माची रक्षणा करण्याकरता परमात्मा काय करतो येतो. तुमच्या एका युगामध्ये ते कार्य करून परमात्मा जातो. तर बुद्ध या अवतारामध्ये
पांडुरंग परमात्मा आहे असं बऱ्याचशा लोकांनी हे तत्व काय नाही. मग जो कृष्ण आहे तोच का, जो राम आहे तोच कोण झाला, आणि जो कृष्ण आहे तोच गोकुळावनी येता झाला असे वर्णन आहे. नाही का, पुंडलिकाच्या भावार्थ ते डोंगरेजी महाराज सांगायचे, गोकुळचं आपलं कार्य आठवण जो परमात्मा निघाला कुठून गोकुळामध्ये, तो येऊन कुठे उभा केला, पंढरपूरला उभा केला. आणि मग पुंडलिकाने सांगितलं, म्हटलं तुला सवय पडली आहे फिरण्याची, फिरणं विरणं काय करायचं, बंद राहायचं. आता इथून पुढचा सगळा सवय काय करायच्या, फिरणं तर लांबायचं, खाली बसायचं तुझा नाही, आणि स्वप्नाचं पुढे. कारण नाही वर्तते वर्ष जाय ते पडीला मोडारी होय. जसा दिवस जातो आहे की नाही तोच वेळा. एक वर्ष गेलं की दुसरं येतं, दुसरं गेलं की येतं, एक दिवस गेला की दुसरा दिवस येत असतं. हे सारखं तंत्र सारखं चालू असते. अशा वाऱ्याची आजुळका आणि सांदा ठाऊका नव्हे देखा, तशी उठती पडती शाखा आणि ज्याप्रमाणे की वारा आल्यानंतर त्या झुळका कशा येतात कळत नाही, त्याप्रमाणे एक शाखा गेली आणि दुसरी कशी निर्माण झाली हे कळत नाही. एके देहाची देही तुटे तो देहांकुरी भोवे फुटे. एक देह गेला की दुसरा मिळतो, दुसरा गेला की तिसरा मिळतो. भवधर्व हा वाटे आणि अव्यय म्हणून ऊर्ध्व मूल मदशाखा अश्वत्थम पराभव अव्ययम अव्यय पद. वास्तविक त्याच्यामध्ये सारखं परिवर्तन होते, पण आपल्याला परिवर्तन दिसण्याच्या ऐवजी काय दिसते, स्थिरपणा दिसत. जैसे वाहते पाणी जाय वेगे आणि तैसेचे अनेक मिळे भागे. असतची असत्य असे जगे मानीचे संत. दिसायला आपल्याला अस्थिर आहे, पण मानीचे संत स्थिर. किंवा म्हटलं का स्नान एखादा म्हणते मामासाहेब दृष्टांत आहे, आणि त्याच्या असतपणाचा कसा एखादा मनुष्य स्नानाला जात असतं, नदीमध्ये काय करतो, दुसऱ्या माणसाने विचारलं, म्हटलं का कुठे स्नान केलं, तर म्हणलं याच पाण्यामध्ये झालं. ज्या पाण्यामध्ये स्नान केलं ते पाणी थांबलं का गेलं, आणि तो का म्हणतो याच पाण्यात काय केलं. असंच असून सुद्धा सत वाटत असं. काल नाव गोडे डोळा बगडे तो कोडीवरी गोडे मिळे, नेणं त्या तरंग आवडे नित्याचा. समुद्रावरचा तरंग आपली पापणी लवत नाही एवढ्यामध्ये येत असतो आणि निघून जात असतो. वाळसा आहे की बबोळी डोळे चाळीत पाडे, आणि दोन्ही हाती बळे ब्रह्मदेवी. हे थोडं आपलं बरंचसं राहिलेलं आहे. 16वा अध्याय, पण पुढे कोणता अध्याय हे जरा सुट्टी मिळाली ना बरेच दिवसपर्यंत. एक कावळ्याचा दृष्टांत दिला आहे. त्याची गोष्ट सांगतात. ते भगवान श्रीरामचंद्र प्रभू आणि सीता असे बसलेले होते आपले दंडकारण्यामध्ये, आणि सकाळची वेळ होती, प्रातःकालची वेळ होती. हे याच्यामध्ये बसलेले परमात्मा. तर आणि इंद्राचा मुलगा काय जयंत. जयंत म्हणजे दुसरं नाही घ्यायचं. मग तो जरा वाईट दृष्टीचा होता. काय होता, त्यांनी स्थितीला पाहिलं. बरं, इंद्राचा मुलगा, कोणाचा मुलगा, त्यांनी वाईट त्यांनी थोडी शेड करण्याची काय, कोणाचं रूप धारण केलं, कावळ्याचं. आणि अन्याय करायला लागला. काय करायला लागला हे कोणी पाहिलं. गुन्हेगाराला काय केलं पाहिजे, शिक्षा केलीच पाहिजे. आणि मग काय विचारतो,
एक दर्भ हे केलं, काय केलं, तो मंत्र आणि कोणाकडे सोडला, ते कशा करता, ज्या डोळ्यांनी पाप केलेलं आहे ते डोळे फोडण्याकरता. आणि मग ते काय करता बाबा, ते तो बऱ्याचशा याच्याकडे गेला, कोणाकडे, देवताकडे गेला. पण तो म्हणायला लागले दर्भ कोणाच्या हातातला आहे, रामाच्या. इथं रामायण सांगायला आता काय नाही. मला रामाचा बाण कधी फुकट जात, डोळे फोडणार. मग तर सर्वांनी सांगितलं, म्हणलं हे तंत्र आमच्या हातात नाही, ते कोणाच्या हातात. तुला या गुन्ह्यातून मुक्त व्हायचं असेल तर शरणागती कोणाची केली पाहिजे. मग तो रामाकडे आला, बघा दयावया करायला. म्हणलं आमच्या घराणं असं आहे, ते आपलं काम केल्याशिवाय राहत नाही. म्हणलं हे रघुकुल दिती आहे कुठली, ते म्हणलं ते तुझं काम करणारच आहे. म्हणले महाराज आंधळेपणा इतकं बरं का, स्वातंत्र्यावरून येतं. मग ते भगवंताने सांगितलं, म्हणलं काय थोडी दया आली. त्याचा एक डोळा फोडला किती, आणि एक काय राहिला. तो कावळा इतका चाणाक्ष पक्षी आहे. सगळ्या पक्ष्यात चाणाक्ष कोण, पशुमध्ये, माणसामध्ये कोण, हे तर सांगायचं नाही. म्हणून तो चाणाक्ष पक्षी असल्यामुळे लोकांना कळू देत नाही डोळे किती आहे. आहे ना, डोळा नाही का, वायसा आहे की बोबळे डोईकडे, डोळा चाडीता पाडे, दोन्ही हाती ऐसा पडे. प्रभूचे काय भ्रमजेवी आपल्याला, आणि दोन डोळे असं वाटत असते. पै भिंगोरी निधी पडली ते गमे जायची. ज्ञानेश्वर महाराजांनी भोवराचा खेळ केला असला, आणि ते वेगळा विषय नाही आहे ना. गुरुपाकाची भाषा, भोवरा ग बाई भोवरा, पुढचं म्हणत नाही. एक 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 दृष्ट ते भूमीची तैसी जळली, वेगळा विषय बोली येतो. हे भाऊ असं झडती नांदारे भवंडिता बोलती, दिसे जायची आरती. ते लहान लहान पोरं असतात ना, असं काहीतरी पेटवतात, नाच फिरतात, गोल दिसत असतं. खरोखर गोल आहे काहीच्या हातामुळे आहे. सहसा संसार सुरक्ष द्वैसा, मोडत मांडत सहसा, देखो नाही लोक पिसा. वास्तविक याच्यामध्ये सारखं स्थित्यंतर होत असते. एक स्थिती गेली की दुसरी येत असते. असं असूनही सुद्धा लोक, वेडे लोक याला अव्यय स्वरूपाचा, स्थिर स्वरूपाचा समजतात. परिते वेगू आहे देखी, शनी कैसा ओळखे, जाणे कोडी वेळा निमिके. तेव्हा जो आत्मज्ञानी पुरुष असतो तो याचं स्वरूप जाणतो. काय पर्यायाचा वेग देखी, याचा वेग जो जाणतो. म्हणला हा आहे असा नसून हा क्षणामध्ये बदल होणार आहे असं जो जाणतो. कोडी वेळाने मेकी होत जात. आपली डोळ्याची पापणी हालत नाहीत, किती वेळापर्यंत होतो सांगता येत. आपल्याला आपल्या पापणीचं गणित काढता येते का. म्हणून अज्ञाना वाचून मूळ अय्याचे असिले पंटबाळ, ऐसे झाड सिंसाळ देखील जने. याचं मूळ कोणत्या ह्याच्यामध्ये, ऊर्ध्व मूळ, मूळ कोण आहे मग अज्ञान. वाचून मूळ असिले पण याचे टवाळ. म्हणून मूळ अज्ञानच जर खरं नाही, माझा विस्तार खरा असेल का, आहे काय. मुळात अज्ञान कसं आहे, मानलेलं आहे, खोटं आहे, मिथ्या आहे. म्हणून संसार वृक्षसुद्धा कसं आहे, ढवाळ आहे. ऐसे झाड सिंसाळ देखील, ज्याला या आणखी संसाररूपी वृक्षाला यथार्थत्वाने जाणलेलं आहे. कशाने म्हणला, दिसतो तसा नसून हा भ्रमात्मक संसार आहे असं आणखी ज्यात पुरुषाने जाणलेलं आहे. बरं का. देखील जेणे
दया देवी पंडसुतान सर्वज्ञ म्हणे, जो या संसार स्वरूपाचं स्वरूप यथार्थात बने बिनचूक जाणला पाहिजे. असं आहे. बाबा संसाराचं वर्णन करते जाणणारे आहे बघा, पण त्याच्यात बिनचूकता नाही, काय नाही. तुमच्या 13व्या अध्यायामध्ये आहे का गेलेलं आहे ना, त्या 13व्या अध्यायामध्ये का प्रकृती पुरुषाचा काय सांगितलं, विचार सांगितला. आज दोन्ही खरे मानून बसला. वास्तविक प्रकृती वेदांत शास्त्र तिलाच माया म्हणतात. वेदांत शास्त्रामध्ये प्रकृतीला काय म्हणतात, माया खरी आहे का खोटी आहे. आणि सांख्याने प्रकृती काय मानली, सत्यवाद. यथार्थत्वाने संसारात जाणलं का सत्य मानून बसला. मग सत्य मानलं की दुःखाला काय नाही. असं आहे ना, जोपर्यंत सत्यत्व बुद्धी आहे तोपर्यंत काय. आणि एकदा सत्यत्व बुद्धी गेली आहे काय, हे आहे ना सत्यत्व. ते बाबासाहेब दृष्टांत सांगायचे. तो दृष्टांत आपलं हे असायचा, कोणतरी आपला अधिकारी पुरुष, त्याचा आपलं स्वतंत्र खोली, त्याच्यात त्याचा ते लिखण्याचे वाचनाचं सामान. तो गेला आपला कुठे ऑफिसमध्ये, ती कार्टी त्याच्या खोलीत घुसली. पुरुषाच्यामध्ये दौत असायची. त्यांनी जो कार्यक्रम केला त्याच्या काही कुठच्यासाठी ती दौत कुलंडली काय गेली. मग तो अधिकारी पुरुष आला, तो आपला घरमालक, आणि त्याने पाहिलं बघाय मला का म्हटलं या पोरांचं काय हा परिणाम आहे. म्हटलं एका काय केलं पाहिजे आता, थोप काढली पाहिजे बाई. मग तो कार्ट्यावरती काय लागला, रागवायला लागला बा. मग कार्ट्यावरती रागवत असताना त्याची मिसेस होती कोणाची, हो म्हणले हे पहा एक पोरांचं नाही म्हटलं, जावाई भाऊ आलेले आहे, त्यांना काही माहिती नाही. ते खोलीत गेले, एकदम लाईट गेली, त्याच्यामुळे त्यांच्या पायाने काय झाले, कोणाच्या पायाने, जावाई भावाने आणखी ही अवस्था अशी केलेली असं कळता बरोबर आहे म्हणा. काय आता सत्यपणा का झाला, कोणतापणा आला. पण दुःखाला कारण कोण आहे, सत्य. आणि तेच त्याचं मिथ्यात्व कळालं की संपलं. पण वेदांत शास्त्रामध्ये सगळा संसार सत्य आहे का मिथ्या आहे, आहे का. मग सत्य कोण आहे, सत्यत्व सत्यत्व नाही का. जे हे देखणे सकळ अनुराणी चिंते चरण कवळ. मग पिसे लोक याला सत्य मानतात. म्हणून दया दे आपण सुद्धा मी सर्वज्ञ म्हणे, आणि वांग ब्रह्म सिद्धांता बंधत होई. योग जाताचे जोडले दया एकादीस उपयोगा केले, किंबहुना जी आले ज्ञान आहे देणे. म्हणून येऊन जेवढे काही ज्ञान आहे त्याच्यामुळे आणखी समर्थ आहे, त्याच्यामुळे आणखी ज्ञान हे जगत असतं. ज्ञानेश्वर महाराजामुळे ज्ञान काय होते, संतांच्यामुळे जे ज्ञान काय. आज जो प्रवाह आहे तो चालू आहे, याला मूळ कारण जर कोण असेल तस्मात शास्त्रम हे भाऊ असो भाऊ बोलणे. म्हणलं तर या संसाराचं वृक्षाचं वर्णन करून संपवतात. असो भाऊ बोलणे वाणी जे लोक कवणे अनुभवरूप जाणे उकेल. जो संसार याला यथार्थत्वाने जाणतो, सामान्य नाही. कसं एखादी परीक्षा आहे किंवा काही आहे पास होत असतो, 50 पैकी 25 मार्क मिळत तरी पास होतो काय. पण यथार्थत्वाने कोणाला 50 पैकी 50 मार्क मिळाले म्हणजे यथार्थत्वाने जाणला. तर एका ठिकाणी होतो तुमच्या याच्यामध्ये डॉक्टरकडून त्याचं निदान काय होत नाही, रोगाचं निदान काही लागू शकलं नाही का. आणि औषधी दिली आपली काय केली, पुढे काय झालं विपरीत परिणाम झाला. दुसऱ्या डॉक्टरकडे गेला, म्हणलं का काय आहे तुमचं अमकं धमकं. म्हणलं
डायबिटीज झालेला आहे, डॉक्टरने सांगितलेलं आहे. त्यांनी तपासलं, त्याला डायबिटीज. म्हटलं तुम्हाला तर डायबिटीज झालेलं आहे. म्हटलं त्या डॉक्टरने सांगितलं याची वाट काय. म्हटलं तोही डॉक्टरच आहे की तुझा डॉक्टर आहे बरं का, पण तो 50पैकी त्याला 40च मार्क मिळाले. पूर्ण ज्ञान नाही, त्याचा निर्णय काय नाही. मग निर्णय कोणाचा बरोबर 50पैकी यथार्थच पाणी झाले, बिनचूक जाणले. काय जाणले? पौर्णिमेचा चंद्रमा बिनचूक. हे असं बोलणे, वाणी जेल धोकवणे, अनुभव जाणे. अशा प्रकारे जो संसार स्वरूपाला जाणतो तो खरा जाणणार आहे. त्याच्यात शाखा कशा आहे, या कशा जात असतात. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन, अदस्यवर्धम प्रसुतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा अदस्य मूला निसंतता आणि कर्मान. अधिक विचार आहे, त्याचा विचार काय करू.